गाईज, वेलकम टू आर न्यू ब्लॉग. तर मी आता छान रेडी झाली आहे परत साडी घालून आणि मी आता चालली आहे रिंकूच्या बोरन्हानला. रिंकू म्हणजे आमची मोठी रिंकू नाही, जी माझी फ्रेंड आहे तिला पण रिंकू म्हणतो. तिचं बोरन्हान नाही, छोटासा रिंकू तुम्हाला दिसेलच पुढे. तर बोरन्हान खूप दिवसानंतर मी बोरन्हानला चालली आहे. जेव्हा लहान लहान होतो तेव्हा बोरं वगैरे टाकायचो, चॉकलेट्स राहायचे, वेचायचे, यार काय मजा होती. ते दिवसच खूप छान होते. तर आता आपण बघू, मी तिकडे गेली की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल, एकदम छान मजा करू. तर तुम्ही बघू शकता आता इथे रिंकूचं बोरन्हान आहे आज. तर श्रेयांश त्याचं नाव आहे, त्याला आम्ही सगळे रिंकूच म्हणतो. किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि मावशींनी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवला होता आणि त्याचं बोरन्हान पण ठेवलं होतं आणि रांगोळी पण असंच छान छान बघा किती सुंदर काढली आहे पतंगाच्याच याच्याने. आणि आता मी तुम्हाला आतलं डेकोरेशन दाखवते. हे आहे आतलं सगळं डेकोरेशन बोरन्हानचं, खूप सुंदर आहे. आणि हे काय होतं माहीत नाही, पण मी त्याचं एक क्लिप घेऊन टाकला. साईडला बघा यांचं घर पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि हे घंगाळं मी परत बाहेर आली, मी विसरून गेली घंगाळं ॲक्च्युली. आणि हे आतमध्ये आलं तुम्ही बघू शकता सगळ्यांची करतात म्हणता सगळ्यांनी. आणि इथे खरं बोरन्हानची खूप मजा आली. मुलांची ती मस्ती, मुलांचं चॉकलेट कॅडबरी असे गोळा करत होते. हे मी स्लोमो मुद्दामून केलं आहे कारण कळलं पाहिजे ना बोरन्हान काय असतं. आणि खूप छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. ते लाया वगैरे सगळं अंगावर पडतात, चॉकलेट्स पोरं सगळे खाली वेचत आहे. त्यानंतर आम्ही मुलांचा व्हिडिओ काढायचा होता आणि मावशींचे वेगळंच काहीतरी रील बिल काढा बघत माहिती. आणि सुंदरी ते रिंकूला झोका खेळायचा होता, तर घंगाळ्याचा झोका बनवला. आणि लास्ट आला हळदी कुंकू. माझं मावशीचं हळदी कुंकू चालू होतं. मावशी तरी इथे म्हणताय नुसतं ब्लॉग नुसतं ब्लॉग. म्हणू नका. छान सुंदर पर्स भेटली मला, पर्स. ओ बाबा रे. आणि आता सगळं झाल्यानंतर शेवट असतं पसारा झालेला आवरणं.